मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 3.5 शक्तिपीठांपैकी एक असणारे जागृत शक्तिपीठ माता सप्तशृंगी. मुळात गडाला सप्तशृंगी नाव का पडले? मंदिर हे 7 शिखरांनी वेढलेले असल्याने गडाला सप्तशृंग असे नाव पडले. हे मंदिर भागवत आणि दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या 108 पीठांपैकी एक आहे. मंदिरात गड चढण्यासाठी 472 पायऱ्या असून गड चढण्याचा आणि उतरण्याचा दोन्ही मार्ग वेगवेगळे आहेत. समुद्र सपाटीपासून 1416 मीटर उंचीवरील हे मंदिर नाशिक जिल्ह्यापासून 60 किलोमीटर अंतरावर कळवण तालुक्यातील नांदुरी या छोट्याशा गावात आहे. मित्रांनो, आता बघू देवी इथे का आणि कशी आली. मित्रांनो, वेदांमधील सप्तऋषीपैकी एक कश्यप यांचा मुलगा रंभ. रंभ हा असुरांचा राजा होता आणि ह्याच असुरांच्या राजाचा पुत्र म्हणजे महिषासूर. महिषासूर हा मदोन्मत्त, उर्मट, उद्धट व कामांध होता. महिषासूर हा हवे तेव्हा म्हैस अथवा मानवाचे रूप घेऊ शकत होता. या महिषासुराने ब्रह्मदेवांची आराधना केली आणि घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वर मागितला की कोणताही देव अथवा दानव त्याला मारू शकणार नाही. परंतु ब्रह्मदेवाने ते नाकारले. त्यानंतर उन्मत्त महिषासुराने असा वर मागितला की त्याचा वध फक्त दैवी शक्ती असलेल्या एका स्त्रीच्याच हातून होईल, जिला 4 पेक्षा जास्त हात असतील. ब्रह्मदेवाने त्याला तसा वर दिला. या वरामुळे महिषासूर प्रचंड उन्मत्त झाला व देवांना त्रास देऊ लागला. त्याने इंद्रपद बळकावले. सूर्य आणि चंद्राच्या नित्यक्रमात सुद्धा अडथळा आणला. महिषासुराने सर्वत्र हाहाकार माजवला. हे बघून चिंतित झालेल्या ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी यज्ञ केला आणि एक अद्भुत शक्तीची उपासना केली असता या यज्ञकुंडातून एक कुमारिका वयातील शक्तीची निर्मिती झाली. तिला सर्व देवांनी एक एक शस्त्र दिले असता त्या भव्य शक्तीला 18 हात तयार झाले. प्रत्येक हातात शस्त्र घेऊन देवांनी दुर्गेची निर्मिती केली, जी पार्वती मातेचेच एक रूप समजले जाते. आपली शस्त्रे घेऊन देवी युद्धासाठी सज्ज झाली. महिषासुराजवळ मोठे सैन्य होते. त्याने स्वतः येण्यापूर्वी आपले असुर सेनापती चिक्षुर, बाष्कल व चामर यांना देवीशी युद्ध करण्यास पाठवले. त्यात या सर्वांचा देवीने पराभव करून त्यांचा वध केला. त्यानंतर महिषासुराने अनेकानेक रूपे धारण करून देवीशी महायुद्ध आरंभले. सह्याद्री पर्वत रांगेत 7 शिखरावर देवीने युद्ध केले. हे युद्ध 9 दिवस चालले. 10व्या दिवशी महिषासुराचा त्रिशूळाने शिरच्छेद करून देवीने महिषासुरमर्दिनी हे नाव धारण केले. याच प्रसंगाची आठवण म्हणून आपण नवरात्रीचा उत्सव साजरा करतो. मित्रांनो, आता बघूया मंदिराचे स्थान आणि विस्तार. सप्तशृंगी मातेची मूर्ती स्वयंभू असून ती 8 फूट उंच आहे. तिला 18 भुजा आहे आणि प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्रे आहेत. मूर्ती शेंदुराने लिंपली आहे. मंदिराच्या गाभाऱ्याला 3 दरवाजे आहेत: शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार. या दरवाजातून मातेचे दर्शन होते असे म्हटले जाते. पहाटे 5 वाजता देवीचे मंदिर उघडते व 6 वाजता काकड आरती होते. 8 वाजेला महापूजेला सुरुवात होते. यात मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसून मातेचा साज शृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी देऊन नैवेद्य दाखवला जातो. 12 वाजता महानैवेद्य आरती होते. दिवसभर भाविकांची प्रचंड गर्दी असते. सायंकाळी 7:30 वाजता शेजारती होते व मंदिराचे दरवाजे बंद होतात. गडावर कालीकुंड, सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, शीतकडा, गणपती मंदिर, गुरुदेव आश्रम अशी अनेक ठिकाणे आहेत. चैत्र नवरात्रोत्सव. चैत्र नवरात्रोत्सवास चैत्र शुद्ध रामनवमीपासून गडावर चैत्र उत्सव प्रारंभ होतो. हा उत्सव साधारण 10 ते 12 दिवस सुरू राहतो. या उत्सवात आईचे माहेर म्हणून जाणाऱ्या खानदेशातून लाखो संख्येने भाविक गडावर पायी जातात. असे म्हणतात, माहेरची माणसे येत असल्यावर आईचा चेहरा हसरा, प्रसन्न असतो आणि ते परत जात असताना रडका होतो. मातेचा व मातेच्या भक्तांचा हा मिलन सोहळा पाहण्यासारखा असतो.
आता बघूयात शारदा नवरात्र उत्सव. मित्रांनो, नवरात्र उत्सवाच्या सुरुवातीला पहाटेच्या सुमारास देवीची आभूषणांची प्रचंड मिरवणूक काढण्यात येते. त्याचबरोबर मंदिरात विविध पूजा करून घटस्थापना देखील करण्यात येते. आणि सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आई राजा उदो उदो अशा जयघोषात सप्तशृंगी गड भाविकांच्या गर्दीने दणाणून जातो. सप्तमीला म्हणजेच 7व्या माळेला देवीचे दर्शन घेतल्यास आपल्या सगळ्या चिंता दूर होतात व सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. सर्व देवगणांची संघटित शक्ती जिच्यात सामावली आहे, जिने सर्व जग व्यापले आहे, अशा भगवती मातेला आम्ही सर्व वंदन करतो. हे माते, तू जगाचे पालन कर व भवसागराचा नाश कर. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय सप्तशृंगी माता लिहा.